नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने पालखेड काल दुपारपर्यंत 65% होते, परंतु दिवसभर पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ होऊन हे पालखेड बंधारा धरण 77% भरले असून त्या धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणामधून काल सायंकाळी धरणाच्या 14 गेट पैकी 8 गेट हे अर्धा फूट वरती उचलून कादवा नदी पात्रात 3192 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पडणाऱ्या या पावसामुळे नदी, नाले, ओहोळ, तलाव, बंधारे, विहिरी यांनाही भरपूर पाणी आले. याशिवाय तालुक्यातील काही पिकांचे नुकसान झाले असले तरी काही पिकांना नवसंजीवनी या पावसामुळे मिळत आहे. 2 ते 3 दिवसांपासून पडत असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असणारा पोळा सण यावर विरजण पडते की काय, परंतु आज पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन थोड्या प्रमाणात का होईना टप्प्याटप्प्यात सूर्यदर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.